मिरजेत महानगरपालिकेचा वॉल गार्डन प्रकल्प फसला. लाखोंचा खर्च वाया. प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा संताप. मिरज महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात राबवण्यात आलेला वॉल्ड गार्डन हा प्रकल्प सध्या पूर्णपणे फसल्याचे चित्र समोर आले आहे. शहर सुशोभीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने भिंतीवर रोपे लावून हरित पट्टा निर्माण करण्याचा हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता. मात्र योग्य देखभाल आणि नियोजनाअभावी ही रोपे आता पूर्णपणे वाळून गेली आहेत. सदर प्रकल्पाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करण्यात आली होती. नागरिकांमध्येही या उपक्रमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र काही महिन्यातच या रोपांची दुरावस्था सुरू झाली. नियमित पाणी पुरवठा, खत व्यवस्थापन आणि निगा राखण्यात प्रशासनाकडून गंभीर दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. आज या वॉल गार्डनच्या ठिकाणी हिरवाई ऐवजी वाळलेली झाडे आणि ओस पडलेल्या भिंती दिसत आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्याऐवजी उलट विद्रुपता वाढल्याचे चित्र आहे. नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त करत झाडांची देखभाल करायची नसेल तर लावतात कशाला असा सवाल उपस्थित केला आहे. या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि अशा प्रकल्पांमध्ये पारदर्शकता ठेवावी अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. जनतेच्या कराच्या पैशांचा अपव्यय थांबवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.